महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे आपल्याबरोबर आहेत. दानवे साहेब, सहाव्यांदा पक्षानं दाखवलेला विश्वास आहे तुमच्यावर. अजून महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल व्हायचा आहे. दुसरीकडे आता वंचितचं पण ज्या प्रवर्गातून उमेदवार येतो त्याचं एक आव्हान असल्याचं बोललं जातं. हे बघा, निवडणूक म्हणलं की आव्हान असतंच. सारे आव्हानं पार करून जिंकण्याची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे. कधी कधी तर याच्यापेक्षाही कठीण प्रसंग आले तरी आम्ही जिंकलो. आणि त्यामुळं वंचितचा उमेदवार उभा राहिला हे आमच्यासाठी आव्हान नाही आहे. हे ज्याला कोणाला वाटत असेल की आव्हान आहे त्याला असेल, पण आम्ही याला आव्हान समजत नाही. परंतु जालना लोकसभा मतदारसंघ 9 वेळेस आम्ही जिंकला आणि मी स्वतः 5 वेळेस या ठिकाणी जिंकलो. आमचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. गावागावात भारतीय जनता पार्टी आहे आणि केवळ आम्ही लोकसभाच लढतो आणि जिंकतो असं नाही, तर विधानसभा बी जिंकतो. 3 आमदार जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे, संभाजीनगर जिल्ह्यात 1 आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं, आणि शिल्लोड पैठण हे आमचे मित्रपक्षाचे आमदार आहेत. म्हणजे 6 पैकी 5 आमदार आमचे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या साऱ्या निवडणुका आम्ही जिंकतो. त्यामुळं आम्हाला आव्हान वाटत नाही, पण आम्ही निवडणूक हलक्यात बी घेत नाही. निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला बळ देऊन आणि कामाला लावून लागतं त्या पद्धतीनं आम्ही कामाला लावतो. माझा जालना लोकसभा मतदारसंघाचा उद्या दौरा संपतो आहे आणि अजून काँग्रेसचा समोरचा उमेदवार जाहीर नाही आहे. माझा दुसरा दौरा सुरू होतो आणखीन 2 हेच कुठेतरी प्रचार पडतंय. उमेदवार उशिरा अजून त्यांचा जाहीर नाही. त्यांनी एकदा अगोदर जाहीर करून बघावं आणि मग माझ्या समोर यावं. हे पत्त्यागित्यावर काही पडत नाही. त्यांची ताकद किती आहे. देशामध्ये 55 खासदाराची ताकद आहे आणि इथं आमच्याजवळ 300पेक्षा जास्त आहे. जालन्यात नाही, ही मोदीचीच ताकद आहे, आमची ताकद नाही आहे. ही मोदीचीच ताकद आहे. आणि एक वर्ग तयार झाला आहे मोदीचा, गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आहे. आणि या देशातल्या बजेटच्या 70% बजेट हे गरिबावर आणि मध्यम वर्गावर खर्च केले मोदीजीनं. आणि त्याच्यामुळं मोदीजीची हवा आहे. आणि यावेळेस आम्ही 400 पार करणार आहे. हे सगळं असताना राऊत म्हणतात की अख्ख्या मुंबईमध्ये पूर्ण शिवसेनेचेच उमेदवार येणार त्यांच्या. साहेब, राऊत तर म्हणतो देशात त्यांचे येणार आहे. येऊन जाऊन त्यांचं कार्यक्षेत्र मुंबई आहे. मुंबईच्या बाहेर तसं काही नाही तसं पाहिलं तर. पण आता तुम्ही चॅनलवाले रोज त्यांच्या दारात जाऊन बसतात, त्या बिचाराला काहीतरी बोलावं लागतं पक्षासाठी, म्हणून तेवढं राऊत आमचे बोलतात. आमचे मित्र राऊत साहेब. पण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये 45 सीट जिंकणार मित्रपक्षासह आणि देशामध्ये 400 पार करणार आहे. दादा, राज्य पातळीवर थोडंसं की तिकिटाच्या बाबत अजून काही संभ्रम अवस्था आहेच आहे. जे उमेदवार आता शिंदेच्या शिवसेनेचे मागे घेण्यात आले उमेदवार, कुठेतरी भाजपचं प्रेशर आहे याच्यावर, असं एक बोललं जातं. त्याला भाजपचं प्रेशर म्हणता येत नाही. निवडून येणं हे सूत्र आहे आणि कधी कधी एखाद्याला माघार घ्यावं लागते, एखाद्या नवीन कार्यकर्त्याला जोडावं लागतं. हे राजकारणाचं सूत्रच आहे. अशी वर्षोगिनती एखादाच उमेदवार असतो असंही काही नाही आहे. पण निवडून येण्याचं सूत्र हे पहिलं सूत्र आहे आमचं. आणि त्यामुळं काही उमेदवार जरी बदलले असले तर ते उमेदवार वाईट आहे म्हणून नाही बदलले. उमेदवारांनी काही ठिकाणी स्वतःहून सांगितलं ठीक आहे माझ्याऐवजी यांना द्या, त्यांनी दिले. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षानं पूर्णपणानं अजितदादाला सूट दिली आहे की तुमच्या वाट्याला एवढ्या जागा तुमची उमेदवार ठरवा. शिवसेनेला सूट दिलेली आहे, तुमच्या जागा एवढ्या तुम्ही तुमचे उमेदवार ठरवा. भाजप पण भाजपचे उमेदवार ठरवते. आमच्या पक्षातले उमेदवार अजितदादा किंवा एकनाथराव शिंदे थोडे ठरवतात. प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला आलेल्या जाग्याप्रमाणे आपले आपले उमेदवार ठरवतात. म्हणजे हे सगळं शिंदेच्या शिवसेनेच ठरवलेलं आहे, त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांचा अंतर्गत विषय, भाजपचा काही संबंध नाही. बरं दादा, आता ही जवळपास 5 लोक आहेत की म्हणजे त्यांची काही सूत्र, काही निकष असतात का की जेणेकरून ही मंडळींना वापस घेऊन दुसऱ्या उमेदवारी देण्यात आली? आता याला काही सूत्र आहे का नाही आहे हे त्या पक्षातले नेते सांगू शकतात. आपल्या आपल्या पक्षाचं सूत्र आहे. आणि साधारणतः सर्वे एजन्सी असतात, कार्यकर्त्यांचं मत असतं, जनतेचं काही मत असतं, कधी कधी स्वतःचं उमेदवाराचंही मत असतं. काही लोक स्वतःहून म्हणतात की आता मला उमेदवार नाही व्हायचं, मला निवडणूक नाही लढायची. अशा वेळेस माणसं बदलल्या जातात. भाजपचा देखील तिथे विरोध होता बऱ्यापैकी, समजा हिंगोलीसारख्या जागा. बिलकुल नाही. कार्यकर्त्यांचा भाजपचं मागणी होती आम्हाला द्या, उमेदवाराला विरोध नव्हता.
आणि शेवटी जागा सुटली शिवसेनेला. विरोधाचं काही कारणच नाही. आमचा कोणालाही विरोध नव्हता. तो पक्ष ज्याला उमेदवारी देईन तो आमचा उमेदवार. आणि खरं तर साऱ्या महाराष्ट्रात 48 उमेदवार ज्या ठिकाणी आम्ही उभे करतो तिथं उमेदवार रावसाहेब दानवे नाही आहे किंवा कोणी नाही आहे, तर मोदीजी आमचे उमेदवार आहे. या देशात मोदीजीच्या नेतृत्वात निवडणुका लढणं चालल्या. जालन्यात मी जरी म्हणत असलो तरी इथं उमेदवारी मोदीजी. बरं, तर आता एक छोटा प्रश्न घेतो की काही दिवसापूर्वी अर्जुन खोतकरांनी थोडंसं मत वेगळं पहिल्यासारखं तुमचे संबंध राहिले असं एक थोडंसं व्यक्त केलं. हे तुमचं काम आहे. जरा मी आणि अर्जुन खोतकर सगळं बसेला असल्यावर तुम्ही या आणि आमचे संबंध कसे बघा. आता मला विचारसाल, संध्याकाळी त्यांच्याकडे असाल. आता आम्ही दोघे राजकीय माणसं आहे, आम्ही एकमेकाच्या जवळचे आहेत. आत्ता 15 दिवसापूर्वी आम्ही दोघंजण मुंबईत संघ होतो. मी त्यांच्या घरी जाऊन अर्जुनरावच्या. हे तुमचं काम आहे की रंगत आणायचं. निवडणुकीत रंगत कशी दिसेल तुम्हाला, आणि त्यामुळे रंगत आणण्यासारखे प्रश्न विचारून तुम्ही करमणूक करून नका घेऊ. अर्जुनराव माझे मित्र आहेत. मित्र तर आहेच आहे, मित्र पक्षाचे आहेत. गेले 1990 पासून आम्ही दोघं एकत्र निवडणुका लढतो. कधी काळी त्यांच्या मागे एखादा काम असलं ते येत नाही, कधी कधी माझ्या मागे काम असलं तर ते येत नाही. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही. तुम्ही कधी एकत्र बसणार आहे दोघं? अरे बसायचं काय, त्या मुहूर्त ठरावं लागतं त्याला. मुहूर्त ठरावं लागतं त्याला. मला गरज पडली मी जातो, त्यांना गरज पडली ते येतात. त्याला मुहूर्त नसतं. आम्ही कधी एकत्र बसणार म्हणजे आम्ही दुश्मन आहे का? आणि ती मुंडेची कला आहे. हे तुम्ही एकत्र येणार मला आमंत्रित अरे करणार आम्ही आहात एकत्र यायचं लागतं काय त्याला. ज्या दिवशी आम्ही दोघं बसतो आहोत तर बोलून घे. म्हणून. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.